वाढदिवस आहे तुझा आज. मला बाप्पाचं घ्यायचं दर्शन, मग त्यानंतर त्यांच्या पप्पाचं दर्शन, म्हणजे मन एकदम प्रसन्न होतं. मंदिराचा हे बघू शकताय तुम्ही. मूर्ती आहेत ह्या एवढ्या सुंदर आहेत ना की अक्षर ह्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालाव्या लागतात. गुरुदेव दत्त. वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हा आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हाला नवीन इंग्लिश वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसं बघितलं तर नवीन वर्ष आपण मराठी लोक साजरा करतो गुढीपाडव्याला, पण फायनान्शियल इयर बघता, सगळ्यांचा जन्म मृत्यू आणि बाकीचं बघता आपण जी तारीख लक्षात ठेवतो त्या तारखेनुसार हे आजचं नवीन वर्ष 2026 ह्या वर्षात तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर हा आपला दिवस, नवीन दिवस आपण कसा सुरुवात करायची आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर सर्वप्रथम सांगायचं झालं तर आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. तर सर्वप्रथम जाऊन तिला मी तिचा आशीर्वाद घेणार, तिच्या पाया पडणार, तिचा आशीर्वाद घेऊन माझ्या दिवसाची सुरुवात करणार आहे. आणि सर्वप्रथम नवीन वर्षाची सुरुवात ही आमच्या जयशिंगपूरचं जे ग्रामदैवत आहे श्री सिद्धेश्वर महाराज यांचं दर्शन घेऊन करणार आहे. चला. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वाढदिवस आहे तुझा आज. वाढदिवस आहे तुझा आज. माहित नाही केक बी काढायचा आहे. हा का मग माहित नाही मला. आज 1 जानेवारी आहे आधार कार्डवर. केक आणायचं. तर आम्ही आता चाललोय आमच्या जयशिंगपूर गावच्या ग्रामदैवताला, म्हणजे श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराला. जयशिंगपूर ज्या गावात राहतोय त्या गावच्या ग्रामदैवताला पहिला जाऊन नमस्कार करून आम्ही पुढे जाणार आहे. तर हे आहे आमच्या जयशिंगपूर गावचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर. आत गेलं की आत शंकराची भव्य अशी पिंड आहे. मागं मस्तपैकी एकदम डिझाईन आहे. शांत परिसर आहे मंदिराचा, हे बघू शकताय तुम्ही. दरवर्षी गुढीपाडव्याला या मंदिराची जत्रा असते. तर आमच्या तालुक्यातले सर्वात मोठी जत्रा आहे सिद्धेश्वर मंदिरामध्ये असते. एवढं मस्त मंदिर आहे, एवढं मस्त असं पटांगण आहे. तर आम्ही आता चाललोय जयशिंगपूर जवळ असणाऱ्या कृष्णा नदीच्या काठाला. या काठाला उदगावमध्ये श्री पुरातन रामलिंग मंदिर आहे, स्वयंभू पिंड आहे आणि लागूनच एक दत्त महाराजांचं मंदिर आहे. आज 1 तारीख आहे आणि गुरुवार आहे, त्यामुळं दत्ताला जायलाच पाहिजे. आणि ज्या मी महादेवांना जास्त मानतो, महादेवाचा एवढा भक्त आहे, तर त्यासाठी उदगावला स्वयंभू पिंड आहे, रामलिंगाचं मंदिर आहे. तर तिथं जाऊन तिथं पण दर्शन घ्यायचं आहे. तर तिकडं चाललं आता. ही आहेत वटवाघूळ. एवढं मोठं झाड आहे, सगळीकडे वटवाघूळ पसरलं. एकदम पुरातन मंदिर आहे, पुरातन एकदम लय जुनं झाड आहे, बघू शकता तुम्ही.
किरण हर हर महादेव. तर आपण आता आलोय उदगावमध्ये कृष्णा नदीच्या काठाला श्री पुरातन शंकर रामलिंग मंदिर, स्वयंभू शंकराची पिंड आहे इथं. असं म्हणलं जातात की राम जेव्हा वनवासला आले होते तेव्हा जाताना इथं थांबले होते आणि थांबताना इथं स्वयंभू रामलिंगची पिंड एक आहे म्हणून रामलिंग मंदिर पडलेलं आहे नाव मंदिराला. तसंच बघितलं तर छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा इथे एक निवासस्थान पण आहे. तिथे तुम्हाला खोली दिसते इथं ते शाहू महाराज राहत होते त्यांच्या काळामध्ये. आणि हे पुरातन मंदिर आहे. तर ह्या मंदिराला आम्ही कायम येत जातो, प्रत्येक सोमवारी ह्या मंदिराला असतोय आम्ही. तर आमची भक्ती आहे, चला बघूया. नवीन वर्ष, नवीन दिवस, नवीन सकाळ आणि सुरुवात करतोय गणपती बाप्पाच्या दर्शनानं. पहिला बाप्पाचं घ्यायचं दर्शन, मग त्यानंतर त्यांच्या पप्पाचं दर्शन. तर ही आहे स्वयंभू रामलिंगाची पिंड, शंकराची पिंड. इथं आल्यानंतर तुम्हाला एक वेगळंच समाधान मिळतं, एक वेगळी शांतता मिळते, म्हणजे मन एकदम प्रसन्न होतं. हे बघा, हर हर महादेव. तर मित्रांनो, आज आहे गुरुवार. गुरुवार म्हणजे स्वामींचा वार, दत्तगुरूंचा वार. आणि ह्या वर्षाचा पहिला दिवस हा गुरुवारी आला आहे, 1 जानेवारी आहे. तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे कृष्णा नदी काठाला उदगावचं हे दत्त मंदिर. हे दत्त मंदिरचं सांगायचं झालं तर ज्यावेळी शाहू महाराजांनी रेल्वे पूल चालू करायचा होता, त्या रेल्वे पूल चालू करत असताना भरपूर वेळा अडचणी येत होत्या, पूल उभाच होत नव्हता. त्यानंतर रेल्वेच्या कामगारांनी मिळून हे दत्ताचं मंदिर त्यावेळी बांधलं होतं. 1890च्या आसपास असेल, माहीत नाही मला एक्झॅक्ट तारीख, असं या गाववाल्यांचं म्हणणं आहे. तर त्या पद्धतीने हे दत्ताचं मंदिर आहे. आज गुरुवार आहे, गुरुवारी आपण दत्ताचं दर्शन घेऊन सुरुवात करायची आहे. तर मंदिर खूप छान आहे, समोरच नदी आहे, बघू शकताय. आता हा पूल जो आहे, हा पूल त्यावेळी बांधलेला, त्यावेळी बांधून आता नंतर त्याला स्ट्रक्चर केलेलं आहे. तर दत्ताचं दर्शन घेऊन आपण आपल्या दिवसाची सुरुवात करूया, चला. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारी स्वामींकडनं न जाणं म्हणजे जरा चुकल्यागत वाटतं. तर स्वामींच्या मंदिरात आल्यानंतर आपल्याला जाणवतं की अध्यात्म म्हणजे काय आहे. इथल्या ज्या स्वामींच्या लहान मुलांबरोबर खेळताना मूर्ती आहेत, ह्या एवढ्या सुंदर आहेत ना की अक्षरशः आपण अक्कलकोटमध्ये आलो की काय आणि त्या काळात गेलो की काय असं आपल्याला वाटतं. तर हे आहे समोर औदुंबराचं झाड. ह्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालाव्या लागतात आणि आत जाऊन दर्शन घ्यावं लागतं. तर बघू शकताय तुम्ही, चला.
हो मला चहा चहा द्या चहा घ्या दोन दे दोन पाच मिनिट. मंडू चहा कसा आहे मस्त आहे एक नंबर हा एक नंबर आहे एक नंबर आहे. हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर. भाऊ बाय बोला की हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. तर अशा तऱ्हेनं आपण आपल्या नवीन दिवसाची सुरुवात केलेली आहे. 2026 हे वर्ष तुम्हाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या मित्रांना सर्वांना सुख समृद्धी शांती लावो आणि सगळ्यांचं चांगलं हो ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजचा ब्लॉग हा इथं संपवतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. मंडू हो नाही सांग. नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हां आणि